या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। मी आपल्याला अशा क्राईम रिलेटेड जे कनेक्टेड आहे त्यात म्हणजे करत नाही, ते लोकल लेवलला होत आहे। BNS लागू झाल्यानंतर मोठा इन्सिडेंट आहे आणि ते BNSS ला दिलेल्या प्रोसिजरनुसार ताबडतोब FSL टीम तिथं पोहोचलं। ऑडिओ व्हिडिओग्राफी मध्ये पंचनामा झालेला आहे आणि त्याचे अपलोडिंग झालेलं आहे। हे सगळं गोष्ट आता आज पहिला दिवस आहे तरी टीमनी व्यवस्थित ते केलेलं आहे। त्यामुळे मला वाटलं हे आपल्या मार्फतीने पब्लिकला पण कळेल। आतापासून नवीन कायदा लागू झालेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करायची आहे म्हणून ते पब्लिकला कळेल, म्हणूनच मला वाटलं आपल्याला वैयक्तिक ब्रीफ करू। पब्लिकला जरा त्यानुसार सांगतो। आता पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने बघितलं तर कन्व्हिक्शन वाढविण्यासाठी जे काही लूप होल्स होतं ते कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, सुरू केलेला आहे। यात आता आम्ही जे ऑन द स्पॉट व्हिडिओ शूटिंग करून ते आजच ते क्लाउडला अपलोड होणार आहे। ते क्लाउडला अपलोड केल्यानंतर जे URL मिळत आहे आम्हाला ते URL आम्ही पंचनामाला लिहायचे। तर आता काही ठिकाणी पंचफितूर झालं म्हणून कन्व्हिक्शन मिळत नाही, तर ते आता यापुढे ते प्रक्रिया होणार नाही। अमोर समोर दिसत आहे आणि त्या दिवशी ते अपलोड झालेलं आहे, क्लाउडला सेव्ड आहे आणि ते URL आम्ही इथं पंचनामाला ठेवलेलं आहे आणि ते मॅजिस्ट्रेटला पण ते व्हिडिओ जाणार आहे। आणि जेव्हा ते भविष्यात जेव्हा कोर्टात ते हिअरिंगला येईल तेव्हा या URL तुम्ही टाईप केलं तर ते व्हिडिओ दिसणार। तेव्हा कोणी पंच असो किंवा इतर कोणी संबंधित व्यक्ती असो, तसं मला माहित नाही, मला आठवण नाही किंवा मी नव्हतो असं म्हणण्याची संधीच नाही। आणि FSLच्या इमिडिएट त्यांचे वेगळे रिपोर्ट आहेत तेही ऑन रेकॉर्ड येत आहे। सो यानुसार जे टेक्निकल एव्हिडन्सेस आहे ते आणखी बेटर अप्रिशिएटेड राहील ड्युरिंग द कोर्स ऑफ हिअरिंग ऑफ द केस। सो यामुळे कन्व्हिक्शन जे विक्टिम पार्टीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे अक्युज्ड जे आहे, आरोपी आहेत, त्यांना दंड मिळाला पाहिजे। त्याचा एक इंटिग्रेटेड BNSS आणि साक्ष तिन्ही इंटिग्रेटेड पद्धतीने हे एंड ऑफ द डे पब्लिकला चांगला सर्व्हिस मिळाला पाहिजे, पीडितला न्याय मिळाला पाहिजे, त्यानुसार याचे ऑपरेशन राहील। आणि आता आणखी एक छोटी गोष्ट आहे, जे आज सकाळी 00 वाजता जे आहे म्हणजे 1 तारीख सकाळी 12:01 पासूनचे जे आहे ना ते सगळं BNS कायदा अंतर्गत दाखल होईल। आता काल मोटरसायकल चोरी झालं, फिर्यादी आज आलं, अशा परिस्थितीत ते IPC मध्ये दाखल होईल। गुन्हा जेव्हा घडलं होतं तेव्हा जे कायदा लागू होतो त्यानुसार दाखल होतो। आज सकाळीच्या म्हणजे लेट नाईट म्हणजे आज अर्ली मॉर्निंग wee hours आहे, त्यामुळे ते BNS ला दाखल झाले। आता सदर बाजार पोलीस स्टेशनला एक कंप्लेनंट आज सकाळी आलं होतं। कालच्या 363 केस मुली मिसिंग म्हणून ते 363 ला आम्ही दाखल केलेलं आहे मायनर म्हणून, पण ते IPC अंतर्गतच दाखल केले, बस कालच्या घटना आहे। तर ते आता उद्या पुढच्या 3-4 दिवस ते कन्फ्युजन राहील। पुणे जेव्हा घडलं होतं तेव्हा जे कायदा लागू होतो त्या अंतर्गत दाखल होतो, पण आजपासून सर्व प्रोसिजर जे आहे ते CRPC नाही, BNSS आहे। तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, अशी जी घटना असतात कारण बऱ्याच वेळा साक्ष देण्यासाठी जनता पुढे येत नाही किंवा नागरिक पुढे येत नाही।
जे विटनेस प्रोटेक्शन जे आहे ते ऑलरेडी विटनेस प्रोटेक्शनच्या कोर्ट लिहिलेल्या गाईडलाईननुसार प्रोटेक्शन आहे. यात इंडिव्हिज्युअलवर पिन ना करता जे डिजिटल एव्हिडन्सेस तुम्ही गोळा करून ठेवा ते खोटं म्हणणार नाही. आज जे घेतलेलं आहे, आज अपलोड केलेलं आहे तेच शेवटपर्यंत असणार. त्यामुळे कोणी इंडिव्हिज्युअलवर याची जबाबदारी ना ठेवता आजच संबंधित टीम आला, पोलीस स्टेशनचे वेगळं आहे, न्यूट्रली पंच वेगळा आहे आणि FSLचे टीम वेगळा आहे. हे तिघांचं अपलोड करून मॅजिस्ट्रेटला आजच ते अपलोड झालेलं आहे. त्यामुळे 164 प्रमाणेच येणार ते जे कन्फर्म करणार काय 164 आता नाहीये. ते नाही आता पूर्वी होतं आपल्याकडे. नाही, इनफॅक्ट आता हे आता अगोदर 164 केलं तर जे विश्वास आहे हो मॅजिस्ट्रेट समोर झालेलं म्हणून हे रेकॉर्डेड लाईव्ह असा म्हणू शकेल. होस्टाईल होणार नाही आता. हो, त्याला संधी मिळणार नाही. एक्झॅक्टली. आणि कस्टडी बद्दल पण काही कन्फ्युजन आहे. म्हणजे त्यात 40 दिवस कस्टडी आहे वगैरे वगैरे. तसं नाही, जे 2 आठवड्यात कस्टडी होते 15 दिवसाचे तेच आहे. पण आता काय आम्ही जे डेफर करत आहे त्यानुसार आता डेफर करू शकतो. सोयीप्रमाणे टेक इट लेटर. आता गरज नाहीये, पुढच्या टाइमला घेणार आहे तेव्हा तोपर्यंत आम्हाला हक्क आहे. नव्या कायद्यानुसार EFIR चा एक मुद्दा चर्चेला आहे. EFIR बद्दल काही सांगता येऊ शकते? EFIR यात असा दिलेला आहे, त्यांनी जे कबर दिलेलं असतं तर कोणीही कंप्लेनंट आहे माहिती दिलं तर त्यावर आम्ही चौकशी सुरू करायची, स्टेशनरी एंट्री करू. 3 दिवसाचा वेळ आहे. त्यात 3 दिवसात कंप्लेनंट येऊन ते FIR रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू करू पुढे करायची, तसा दिलेला आहे. आणि 0 FIRचं पण सिस्टम चांगला केलेला आहे. आता दाखल होईल गुन्हे आणि से फॉर एक्झाम्पल इथं दाखल होत आहे, मोहोळचा केस आहे, इथं 0 FIR ला आम्ही दाखल करून आपोआप ट्रान्सफर होणार आहे ते ऑनलाईन. आणि इकडच्या ठाणेदारांच्या मेसेज, इकडच्या FIRच्या डिटेल्स मोहोळच्या इन्स्पेक्टर जे कोणी आहेत पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्या मोबाईल नंबरवर आपोआप जाईल. या ठिकाणीच्या केस, विजापूर नाकाच्या केस तुम्हाला मोहोळला आता ट्रान्सफर होणार आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करा म्हणून. सो ते सर्व ऑटोमाइज करून आपलं CTNS ला पण अपग्रेडेशन आलेले आहे. आणि ते त्याच्या CAS जे म्हणतात कोर सॉफ्टवेअर तेही अपग्रेड झालेलं आहे. आणि जे साक्ष म्हणून वेगळं ऍप एक आलेलं आहे, ते ऑडिओ व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वगैरे. हे सर्व गोष्ट टेक्निकली जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते पॅचअप करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे एक नवीन सिस्टम आलेलं आहे. फक्त बुक्स बदललेले आहेत ते बघून तुम्ही कलम चेंज करायचे असा विषय नाही आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी पूर्ण टेक्निकल सपोर्टही पाहिजे, त्याच्या हार्डवेअर सपोर्टच पाहिजे. तर ते सर्व गोष्ट आता इनिशिएट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या आता जस्ट रोल आउट झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते आणखी अपग्रेड होईल आणि जे काही कमतरता दिसत आहेत आणखी आता फॉर एक्झाम्पल 4 मिनिटाच्या आता जे अपलोड करत आहे ते 4 मिनिटाच्या व्हिडिओज आम्ही अपलोड करायचे. मॅक्सिमम 4 मिनिटच्या लिमिट आहे. ते भविष्यात तेही क्लिअर होऊन जाईल. आम्हाला पूर्ण प्रक्रिया जेवढा आहे तेवढं करून करायची, किंवा ते लाईव्ह रेकॉर्ड पण होण्याची शक्यता आहे. सो हे सर्व इम्प्रुव्हमेंट भविष्यात होईल. यंत्रणेला तयार करावं लागेल. हे आता आमच्या 4-5 महिन्यापासून सुरू होतं ट्रेनिंग देणे सर्वांच्या. आता आज सक्सेसफुली रोलआउटही झालेला आहे. टीमनी त्याच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणे सुरू केलेलं आहे. हे एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता ते इव्हन फॉर अस आताही मर्डर म्हणजे 302च येत आहे. आता नाही ते 103 हे यायला वेळ लागेल. एकीकडे काय सर की कॉपी पेस्टचा जमाना आपण बघतो. आपल्याकडे पण काही चुका होतात, म्हणजे आमच्याकडे पण चुकवतात बातम्या. कॉपी पेस्ट करताना सुट्ट होतं. अशा वेळी हे नवीन कायद्यामध्ये आत्मसात करताना आता तेवढ्याच आणखी केअरफुल राहायला पाहिजे. आता सर्व ठिकाणी ठाणेदार लोकांनी त्यांच्या ACPsनी स्वतः बसून डायरी अंमलदारांच्या टेबलवर ठेवलेलं आहे, चिपकून ठेवलेलं आहे, बॅनर बनवून ठेवलेलं आहे, लॅमिनेट करून ठेवलेलं आहे.
अगोदर 324 होतो, आता हे आहेत, अगोदर 506 होतो, इथं 351 आहे, असा बनवून ठेवलेला आहे. त्याला अनुरूप बाकीच्या गोष्टी आपण सांगितल्या स्टेजेसला जरा व्हेरीफाय करून करावं लागेल. अँड वन्स कोर्स यूज टू झाल्यानंतर देल बी एक्सपर्ट्स. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.